मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांना वास्तुदीप परिवाराकडून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष आपल्यासाठी सुख समृद्धी ऐश्वर्य शांतीचे जाओ। मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राशी भविष्य 2025 पाहणार आहोत। चला तर जाणून घेऊया मेष राशीचे भविष्य। मित्रमैत्रिणींनो, गुरु आपल्या राशीपासून दुसऱ्या स्थानात विराजमान आहे। हे आपल्यासाठी नक्कीच सकारात्मक असणार आहे। यामुळे कौटुंबिक सौख्य चांगले असेल। शनी महाराज आपल्या राशीपासून 11व्या स्थानात विराजमान आहे, जे आर्थिक दृष्ट्याही शुभ फलित देणारे आहे। मार्च मध्ये अगदी उत्तरार्धानंतर साडेचाटी आपल्याला लागणार आहे, तेव्हा शनी 12व्या स्थानात गोचर करेल। यावेळी आपण विशेष काळजी घ्यावी आणि साडेसातीवरील उपायही करावेत। मित्रमैत्रिणींनो, राहू हा आपल्या राशीपासून 12व्या स्थानात गोचर करत आहे। मे महिन्यामध्ये हा 12वे स्थान अर्थात व्ययस्थान सोडेल। त्यामुळे आपल्याला शनी महाराज प्रतिकूल असतील आणि राहू हा अनुकूल होईल। चला जाणून घेऊया याबद्दल संक्षिप्त स्वरूपात पूर्ण 12 महिन्याचे राशी भविष्य। मेष राशी, जानेवारी 2025। मित्रमैत्रिणींनो, हा महिना आपल्यासाठी काहीतरी विशेष घेऊन येणार आहे। मेहनतीमुळे नक्कीच भाग्य उजळेल। आपण या महिन्यात शनी महाराजांचे उपाय चालू ठेवावेत। काही लोक ऑफिस मध्ये आपल्याला नक्की नाहक त्रास देतील, त्यांच्यापासून सावधान राहावे। आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे, कुणामध्येही पडू नये, ज्यामुळे भविष्यात मानसिक त्रास जाणवेल आणि आ बैल मुझे मार असेही होईल। त्यामुळे नोकरी क्षेत्रातील लोकांनी विशेष काळजी घ्यावी। व्यवसायातही चढ उतार दिसेल। मेष राशी, फेब्रुवारी 2025। मित्रमैत्रिणींनो, हा महिना आपल्यासाठी खास आहे, कारण या महिन्यात नवनवीन खरेदी होईल। या महिन्यात पदोन्नती होईल। कौटुंबिक सौख्यात मात्र थोडी कटुता दिसेल। संतान सौख्य आपल्याला प्राप्त होईल। आपण जर समजूतदारपणा दाखवला तर घरातील आणि ऑफिस मधील प्रश्न नक्कीच सुटतील। काही ठिकाणी वेळ प्रसंगी आपल्याला तडजोड करावी लागेल आणि या महिन्यात आपल्याला चांगल्या बातम्याही कळतील। अर्थातच हा महिना आपल्यासाठी काहीतरी नवीन आणि चांगलेच घेऊन येत आहे, त्याचा नक्की लाभ करून घ्यावा। आरोग्यही चांगले राहील। मेष राशी, मार्च 2025। मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात नक्कीच समस्यांचे समाधान होणार आहे। काही प्रमाणात नक्की आपल्याला संघर्ष करावा लागेल। मौज मजेत शौकेच्या वस्तू खरेदी करण्यात आपला हा महिना संपेल। राजनैतिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना नक्कीच यश प्राप्त होणार आहे। जे लोक सामाजिक क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांच्यासाठीही हा महिना नक्की चांगला आहे। या महिन्यात आपल्या मनोकामनाही पूर्ण होतील। या महिन्यात शुभ अशुभ अशा दोन्ही बातम्या आपल्याला समजतील। आरोग्य व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक सौख्य जेमतेम असेल। मेष राशी, एप्रिल 2025। मित्रमैत्रिणींनो, हा महिना आपल्यासाठी नक्कीच लाभदायी ठरणार आहे। स्पर्धांमध्ये आपण सहभागी व्हाल। पदोन्नतीबद्दल आपण विचार नक्कीच करू शकता। अचानकपणे आपल्याला धनप्राप्ती होईल। विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे। अभ्यासात मन लागेल आणि यशही प्राप्त होईल। कुठे फिरण्याचा प्लॅन केला असेल तर तोही सफल होईल। आरोग्य चांगले राहील। कौटुंबिक सौख्य चांगले आहे। मेष राशी, मे 2025। मित्रमैत्रिणींनो, आपण या महिन्यात चांगल्या कामासाठी वेळ द्याल। या महिन्यात सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल। तुम्हाला या महिन्यात विशेष करून सावधानीपूर्वक राहावे लागेल। विशेषतः ज्यांचे कोर्ट कचेरी केसेस प्रॉब्लेम सुरू आहेत, आपल्या मर्यादेमध्येच राहून आपण काम करावे। नको ते डेअरिंग करू नये। या महिन्यात आरोग्य समस्याही त्रास देऊ शकतात, त्यामुळे दुर्लक्ष करू नये। काळजी घ्यावी। पथ्यपाणी पाळावे। कौटुंबिक सौख्य चांगले राहील। मेष राशी, जून 2025। मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये रस निर्माण होईल।
धार्मिक कार्यामध्ये आपण सहभागी व्हाल. लांबचे प्रवास योग संभव होतील. धार्मिक यात्रा होतील. या महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आरोग्य समस्या निर्माण होतील, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सर्दी, खोकला, ताप अशा संदर्भात आपल्याला आरोग्य समस्या त्रास देतील. संगीत कला क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा महिना चांगला आहे. नवनवीन संधी आपल्यासाठी निर्माण होतील. गृहसौख्य चांगले आहे. कर्मावर विश्वास ठेवावा आणि प्रयत्नशील राहावे. मेष राशी, जुलै 2025. मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. हा महिना आपल्यासाठी आनंददायी असणार आहे. राहिलेले अर्धवट जी कामे होती ती आता पूर्ण होतील. जुलैच्या मध्यात सफलता आपल्याला प्राप्त होईल. व्यवहार चांगले राहतील. या महिन्यात आर्थिक लाभ होतील. गुंतवणूकदारांसाठी हा महिना चांगला असेल. आरोग्यही चांगले राहील. मेष राशी, ऑगस्ट 2025. मित्रमैत्रिणींनो, हा महिना आपल्यासाठी भाग्यदायक ठरणार आहे. सफलता या महिन्यात आपल्याला प्राप्त होईल. आधी केलेल्या कर्माचे फळ प्राप्त होईल. लोकांशी संबंध चांगले राहतील. कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल. जे लोक व्यवसाय क्षेत्राशी निगडीत आहेत, विशेषतः आरोग्य, कन्स्ट्रक्शन क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी हा महिना चांगला असणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नती होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. मेष राशी, सप्टेंबर 2025. मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात आनंददायी वातावरण असणार आहे. हा महिना आपल्याला एकंदरीत चांगलाच जाईल. इच्छित कार्य पूर्ण होईल. मात्र लोकांकडून जास्त अपेक्षा करू नये. कौटुंबिक सौख्य चांगले आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसाय क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना यश प्राप्त होईल. कर्मांवर विश्वास ठेवावा आणि पुढे वाटचाल होईल. मेष राशी, ऑक्टोबर 2025. मित्रमैत्रिणींनो, अर्धवट राहिलेली कामे या महिन्यात पूर्ण होतील. नवनवीन लोकांशी परिचय होईल. नव्या ओळखीचा भविष्यात आपल्याला फायदा होईल. लांबच्या यात्रा घडतील. मन चांगले राहील. या महिन्यात कौटुंबिक सौख्य चांगले राहील. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. या महिन्यात आपण वादविवाद करू नये. वेळ प्रसंगी मौन ठेवणे. मेष राशी, नोव्हेंबर 2025. मित्रमैत्रिणींनो, हा महिना आपल्यासाठी नक्कीच चांगला असेल. इच्छित फळ आपल्याला प्राप्त होईल. मात्र अनावश्यक गोष्टींपासून वाचावे. विनाकारण खर्च करू नये. खर्चात भर पडेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. लोकांमध्ये सामील नक्की व्हावे. मंगलदायी प्रसंग या महिन्यात होतील, त्यात सहभागी व्हावे. प्रवास योगही संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. कौटुंबिक सौख्य चांगले असेल. मेष राशी, डिसेंबर 2025. मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात आपल्या घरात मंगल कार्य घडतील किंवा आपण त्यात सहभागी व्हाल. घरातील वातावरण आनंददायी असेल. नातेसंबंध सुधारतील. या महिन्यात वाहन, गृहयोग खरेदी होईल. जमा खर्च संतुलित राहील. खर्च करताना विचार करून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. आरोग्य समस्या डोके वर काढतील, मात्र जास्त त्रास देणार नाहीत. दूरवरच्या यात्रा संभवतील. प्रवासात मात्र त्रास होईल. काळजी घेणे महत्त्वाचे आहे.